जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे। या हल्ल्यात 26हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। या संकटात अमरावतीचे 100हून अधिक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत। माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या पर्यटकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांना धीर दिला आहे। जाणून घेऊया या घटनेचे सविस्तर वृत्त। मंगळवारी 22 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे बैसरन घाटी येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला आहे। या हल्ल्यात 26हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर 20हून अधिक जण जखमी झालेत। यात 2 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। बैसरन घाटी ही वाहनांद्वारे पोहोचता न येणारी ठिकाण असल्याने जखमींना हेलिकॉप्टर आणि घोड्यांद्वारे खाली आणण्यात आले। या हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली असताना अमरावतीच्या 100हून अधिक पर्यटकांचे जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। हे पर्यटक सध्या श्रीनगर आणि पहलगाम येथील खासगी हॉटेल्समध्ये सुखरूप असले तरी त्यांनी पुढील पर्यटन रद्द करून लवकरात लवकर आपल्या गावी परतण्याची विनंती प्रशासन आणि नेत्यांना केली आहे। माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी बुधवारी या अडकलेल्या पर्यटकांपैकी काहींशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। त्यांनी पर्यटकांची विचारपूस करत त्यांना धीर दिला आणि त्यांच्या सुरक्षित परतण्यासाठी प्रशासनाशी सतत संपर्कात असल्याचे सांगितले। यशोमती ठाकूर म्हणाल्यात की पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने आम्ही हादरलो आहोत। अमरावतीच्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी मी शासन आणि प्रशासनाशी समन्वय साधत आहे। हे सर्व इथं जण आहे 2 मिनिट या त्या ताईशी बोला सर। सर्व जण आहेत। नमस्कार। तुमच्या सगळ्यांची माहिती कलेक्टरांना दिलेली आहे मी। ठीक आहे, प्रशासनाला कळवलेलं आहे। तुमचा जो नंबर आहे 2-3 नंबर ते पण कळवलेले आहेत। काळजी घ्या आणि बरं ठीक आहे। बसेस वगैरे व्यवस्थित आलेल्या आहेत ना? परत कधी अमरावतीला कधी पोहोचणार? 26 ला बरं ठीक आहे। काही काम असलं तर सांगा, काही अडचण आली तरी सांगा। द्या। नमस्कार। बरे आहे ना तुम्ही? सेफ आहे ना? ठीक आहे, काळजी घ्या। काल जो हल्ला झाला, भयाड हल्ला झाला, तो अतिशय वेदनादायक आणि एक धक्का लागणारा हल्ला त्या ठिकाणी आहे। तिथे पर्यटकांवर गोळीबार होणं हे सिक्युरिटी आणि पोलिसिंग किंवा मिलिटरीचे लोक जे होते ते त्या ठिकाणी ॲब्सेंट होते आणि आतंकवादी जे आले होते ते मिलिटरीच्या गणवेशामध्ये आलेले होते आणि त्याच्यामुळे पर्यटकांना पण लक्षात आलं नाही आणि एवढं मोठं कांड त्या ठिकाणी झालं। खरं 370 नोटबंदी, आतंकवाद कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं फेलियर इथं दिसत आहे। अमरावतीतले आपले जवळपास 36च्या वर लोक तिथे आहेत आणि माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे। ते आता सुरक्षित आहेत। मी कलेक्टरांना देखील या सगळ्या गोष्टी अवगत केलेल्या आहेत आणि ते जिथे राहत आहेत तिथे सेफ आहेत असंही त्या सगळ्या मंडळींनी मला सांगितलं। तर माझ्या ऑफिसमधले सूर्यकांत बोबडे म्हणून होते, ते देखील त्या सगळ्यांमध्ये सामील होते आणि आम्ही सरकारसोबत पण त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे। ते येतीलच, पण ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये धर्मभेद आणि जातीभेद न आणता जो टेररिस्ट असतो त्याची जात टेररिझमच असते, त्याची जात दुसरी कोणची नसते आणि टेररिझम संपण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे। आम्ही सरकारसोबत आहे, इथे वादविवादाचा विषय नाही आहे आणि कोणी याच्यामध्ये जातीभेद करू नये अशी पण विनंती आहे।
पण जे काय झालं ते धक्कादायक झालेलं आहे आणि याचा मोठा चटका सगळ्यांना लागलेला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवले असले तरी यशोमती ठाकूर यांच्या संवेदनशील पुढाकाराने आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे अमरावतीच्या अडकलेल्या पर्यटकांना आशेचा किरण दिसत आहे. त्यांची सुरक्षित परतण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या संकट काळात एकजुटीने सामोरे जाण्याची गरज आहे.